मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेच्या शेडूंग गावाच्या हद्दीत घडलेल्या भीषण अपघातात 17 जणांचा मृत्यू झालाय। पहाटे 5:30च्या सुमारास रायगड हद्दीतल्या शेडूंग फाट्याजवळ ही दुर्घटना घडली। पंक्चर झालेल्या स्विफ्ट गाडीच्या मदतीला एक इनोव्हा कार थांबली। त्यावेळी साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने निखिल कंपनीची एक खासगी बस भरधाव वेगाने आली। त्याचवेळी बसवरचं नियंत्रण सुटलं आणि बस उभ्या असलेल्या स्विफ्ट आणि इनोव्हाच्या कारला जाऊन तिथे धडकली। धडक इतकी जोरदार होती की तीनही वाहनं बाजूच्या खड्ड्यात जाऊन पडली। या दोन्ही कारमधल्या लोकांनी प्रसंगावधान राखत कारमधून उड्या टाकल्या, त्यामुळे किरकोळ जखमांऐवजी त्यांना फार इजा होऊ शकली नाही। मात्र धडकेनंतर बसमधल्या 17 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 45 जण जखमी झाले। जखमींवर पनवेल इथल्या रुग्णालयात भरती केले गेले। बसमध्ये एकूण 50 ते 55 प्रवासी होते। बस साताऱ्याहून येत असल्याने बहुसंख्य लोक हे साताऱ्याचेच होते, तर काही जण ठाणे, घणसोली या भागातले आहेत। ग्राफिक्सच्या मदतीने आपण बघतोय की हा अपघात नेमका कसा झाला असावा आणि मुंबई पुणे एक्सप्रेस वे पहिल्या लेनमध्ये ही कार बंद पडली। ती कार बंद पडल्यानंतर मागून येणाऱ्या बसला ती कार दिसली नाही, बस या कारला धडकली। त्यानंतर जी बाजूला इनोव्हा थांबली होती या कारच्या मदतीसाठी तिला देखील ही गाडी धडकली आणि पुन्हा या तिन्ही गाड्या बाजूच्या खड्ड्यात जाऊन कोसळल्या। दरम्यान या सगळ्या संदर्भात आज नेमकं काय झालं आपण बघूया। पनवेलच्या MGM हॉस्पिटलमधला हा आक्रोश थांबता थांबत नाहीये। भांडूपचे अविनाश कारंडे साताऱ्याहून सुट्टी संपवून कुटुंबासह मुंबईत परतत होते। निखिल ट्रॅव्हल्समधला प्रवास त्यांचा संपणार होता, पण तितक्यात अपघात झाला आणि अविनाश यांच्या आयुष्याचाच प्रवास संपला। जी ताई जखमी झाले ते साताऱ्याहून मुंबईला प्रवास करत होते। ताईचे मिस्टर ऑफ झालेले आहेत आणि ताई सिरियस आहे। ताई बरोबर आणखी कोणी होतं की ताई आणि फक्त मिस्टर होते? ताईंचे लहान 2 पोरं होते। त्यांची अवस्था त्यांच्या ठीक आहेत ते, त्यांना काय नाही। अपघातामध्ये तिचे वडील गेले आहेत हे सांगायचे धाडस कुणालाही झालेलं नाहीये। मम्मी पप्पा होते आणि माझी बहीण होती। व्यवस्थित आहे तुझी तब्येत? डॉक्टरांनी उपचार केलेत? हो। आई बाबांची तब्येत कशी आहे? बरी आहे। बरी आहे। हो। कुठून कुठे जात होते तुम्ही? साताऱ्यावरून मुंबईला। बोरिवलीच्या कदम कुटुंबातले 6 जण साताऱ्याहून मुंबईला येत होते। सुट्ट्या संपल्या होत्या, त्यामुळे अख्खं कुटुंब गावाहून परतत होतं। पण एक्सप्रेस वेवरचा हा अपघात त्यांच्या कुटुंबाला उद्ध्वस्त करणारा ठरला। अवघ्या 4 महिन्याच्या तान्हुलीला, जिचं अजून नामकरणही झालं नव्हतं, हे जग सोडून जावं लागलं। त्याच्यामध्ये माझी मोठी बहीण चतुरा कदम, त्यांची सून प्रिया कदम आणि एक लहान 4 महिन्याचं मुलगी, हे तिघे जागेवर गेले। बोरिवलीतले जगन्नाथ दळवी याच बसमध्ये होते, पण इतक्या भीषण अपघातातूनही ते बचावले। त्यांच्या सुटकेची कहाणी थरारक आहे। पहिल्यांदा मी एक काच फोडली, तिथं एक हातात मागच्या ट्रॅव्हल्समध्येच थोडंसं वजनी माल होतं, काच फोडली। काचातून बाहेर आलं। नंतर माझी पत्नी माझ्या बरोबरच बसलेली सीटवरती, ती व्यवस्थित होती। तिला काचेतून बाहेर टायरवरती घेतलं, टायरवरतून खाली घेतलं। अपघात होतो, आपण चुकचुकतो आणि पुढच्या बातमीकडे वळतो। वर्षातला 6वा महिना सुरू आहे आणि आतापर्यंत या एक्सप्रेस वेनं 64 जणांना गिळलंय। आणखी किती कुटुंबांना हा एक्सप्रेस वे आयुष्यभराची जखम देणार माहीत नाही। आशिष घरतसह मनश्री पाठक, ABP माझा, पनवेल।